हॅलो एव्हरीवन, आवर टुडेज टॉपिक इज ब्लड ग्रुप्स. ठीक आहे, आजचा आपला टॉपिक आहे ब्लड ग्रुप्स. आपल्याला माहित आहे डिफरंट टाईपचे ब्लड ग्रुप्स आहेत, पण त्याआधी आपण काय पाहून घेऊ. देर आर डिफरंट टाईप ऑफ ब्लड ग्रुप सिस्टीम. ठीक आहे, वेगवेगळ्या टाईपच्या ब्लड ग्रुप सिस्टीम्स आहेत ज्याच्यामध्ये आपण सांगू शकतो वन बाय वन. देर आर different type of blood group system, namely Kidd, Duffy, Lewis, P, MNS. ठीक है, ABO, RH, ETC अशा वेगवेगळ्या प्रकारच्या काय आहे ब्लड ग्रुप सिस्टीम अवेलेबल आहेत. ठीक आहे, बट ABO and RH system are mostly used. ठीक आहे, ABO आणि RH सिस्टीम काय केली जाते, जास्तीत जास्त तिचा वापर केला जातो. ठीक आहे, मग आपण पाहून घेऊ ABO ब्लड ग्रुप सिस्टीम स्टडी करू. मग ABO ब्लड ग्रुप सिस्टीम. ठीक आहे, ABO ब्लड ग्रुप सिस्टीम मध्ये आपण सांगू शकतो द A, B and O blood group was discovered by कार्ल लँडस्टेनर. ठीक आहे, ABO, A, B आणि O ब्लड ग्रुप डिस्कवर केला कोणी, कार्ल लँडस्टेनर नावाच्या सायंटिस्टनं 1900 साली. ठीक आहे, त्यानंतर लॅटर ऑन AB blood group was discovered by his student डिकॅस्टेलो and स्टर्लिंग. ठीक आहे, त्यानंतर डिकॅस्टेलो आणि स्टर्लिंग नावाचे दोन स्टुडंट होते कार्ल लँडस्टेनरचे. त्यांनी AB ब्लड ग्रुप काय केला, डिस्कवर केला 1902 साली. ठीक आहे, नेक्स्ट सांगू शकतो आपण फॉर दिस वर्क लँडस्टेनर awarded by नोबेल प्राइज. ठीक आहे, या वर्क साठी, या डिस्कवरी साठी लँडस्टेनरला काय मिळालं, नंतर नोबेल प्राइज मिळालं इन 1930. ठीक आहे, 1930 साली. समजलं काय काय सांगितलं आपण इथपर्यंत, की वेगवेगळ्या टाईपच्या ब्लड ग्रुप सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये किड, डफी, लेविस, पी, MMS, त्यापैकी ABO आणि RH हे काय आहे वाईडली यूज आहे. त्यानंतर ABO ब्लड ग्रुप सिस्टीम बद्दल आपण बोललो की ABO ब्लड ग्रुप कोणी डिस्कवर केला, लँडस्टेनरनी 1900 साली. त्यानंतर पुढे सांगितलं की AB ब्लड ग्रुप डिस्कवर केला त्यांच्या स्टुडंटनी डिकॅस्टेलो आणि स्टर्लिंगने 1902 साली. या डिस्कवरीसाठी त्यांना काय मिळालं, कोणाला, लँडस्टेनरला नोबेल प्राइज मिळालं होतं. कधी, 1930 साली. ठीक आहे, त्यांनी हे ब्लड ग्रुप कशा प्रकारे डिस्कवर केले. ठीक आहे, ही फाउंड 2 टाइप ऑफ अँटीजन ऑन द सरफेस ऑफ RBC. ठीक आहे, त्यांना काय दिसले, ही फाउंड 2 टाइप्स ऑफ अँटीजन ऑन सरफेस ऑफ RBC. ठीक आहे, RBCच्या सरफेसवर त्यांना काय दिसले, 2 टाइपचे अँटीजन दिसले. नेमली त्यांनी त्यांचे नाव दिले. ठीक आहे, RBC नेमली अँटीजन A अँड अँटीजन B. ठीक आहे, 2 असे अँटीजन दिसले. ठीक आहे, काय सांगितलं, लँडस्टेनरला RBCच्या सरफेसवर 2 अँटीजन दिसले, अँटीजन A आणि अँटीजन B असं त्यांनी त्याला नाव दिलं. सोबतच त्यांना प्लाझ्मा मध्ये काय दिसल्या, 2 अँटीबॉडी दिसल्या. ठीक आहे, 2 अँटीबॉडी A आणि अँटीबॉडी B असे काय दिले, त्यांचे नाव दिले त्यांनी. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. त्यानंतर आपण काय करून घेऊ की ABO ब्लड ग्रुप हे कशा प्रकारे डिस्कवर केले ते पाहून घेऊ. ठीक आहे, त्यांनी सांगितलं की
ABO in ABO blood group, in ABO blood group system, in ABO blood group system, the blood group determined on the presence and absence of antigen on RBC. ठीक आहे. एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम मध्ये त्यांनी ब्लड ग्रुप डिसाइड केले कशाच्या बेसिसवर की त्या आरबीसी वर कोणता अँटीजन आहे त्या बेसिसवर, म्हणजे अँटीजन आहेत की नाही आहे या आधारावर त्यांनी काय केले ब्लड ग्रुप काय केले ठरवले. ठीक आहे. म्हणजेच काय अँटीजन ए जर प्रेझेंट असेल आरबीसी वर तर त्यांनी नाव दिलं त्या ब्लड ग्रुपला ब्लड ग्रुप ए. ठीक आहे. अँटीजन बी असेल आरबीसी वर तर त्याला नाव दिलं त्यांनी ब्लड ग्रुप बी. ठीक आहे. ते काय करून घेऊ होतं डिटेल मध्ये पाहून घेऊ. इथपर्यंत समजलं असेल. सिंपल होतं की लँडस्टेनरने एबीओ ब्लड ग्रुप कसे डिस्कवर केले. त्यांना आरबीसी वर 2 अँटीजन दिसले होते आणि प्लाझ्मा मध्ये 2 अँटीबॉडी दिसले होते. ठीक आहे. अँटीजन प्रेझेन्स असेल तर ब्लड ग्रुप डिसाइड केले त्यांनी. अँटीजनच्या प्रेझेन्स अँड अब्सेन्स वर काय केले ब्लड ग्रुप ठरवले. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहून घेऊ 4 टाईपचे ब्लड ग्रुप आहे ए बी एबी आणि ओ. ठीक आहे. याच्या आधी मी सांगितलं होतं की लँडस्टेनरने आरबीसी वर अँटीजन प्रेझेंट आहेत की अब्सेंट आहेत या आधारावर काय केले ब्लड ग्रुप डिसाइड केले. त्यांनी सांगितलं होतं की 2 प्रकारचे अँटीजन असतात, अँटीजन ए आणि अँटीजन बी, जे आरबीसीच्या सरफेसवर पाहायला मिळतात आणि 2 टाईपच्या अँटीबॉडी असतात कुठे प्लाझ्मा मध्ये, अँटीबॉडी ए आणि अँटीबॉडी बी. तर अँटीजन आणि अँटीबॉडी काय आहे. अँटीजन हे असे सबस्टन्स आहेत की जे काय करतात आपल्या बॉडीमध्ये इम्युन रिस्पॉन्स काय करतात जनरेट करतात, म्हणजे इम्युनिटी सिस्टीमला काय करतात ऍक्टिव्हेट करतात. ठीक आहे. अँटीबॉडी ठीक आहे. अँटीबॉडी हे असे केमिकल सबस्टन्स आहेत की जे अँटीजनच्या अगेन्स्ट काम करतात. म्हणजे जर अँटीजन एखादा फॉरेन सबस्टन्स बाहेरून आपल्या बॉडीमध्ये आला, अँटीजन बाहेरून आपल्या बॉडीमध्ये जर आला तर अँटीबॉडी काय करते त्यांना बाहेर काढण्याचं काय करते काम करते. समजलं. परत एकदा सांगतो. अँटीजन हे काय आहे फॉरेन एजंट आहे जे आपल्या बॉडीमध्ये जातात आणि इम्युन रिस्पॉन्स जनरेट करतात, इम्युनिटी सिस्टीमला काय करतात ऍक्टिव्हेट करतात. तर अँटीबॉडी काय आहे अँटीबॉडी हे फॉरेन हे केमिकल सबस्टन्स आहेत अँटीजनला बाहेर काढण्याचं काम करतात. ठीक आहे. अँटीबॉडी हे केमिकल्स आहेत जे आपली बॉडी तयार करते कशासाठी अँटीजनला बाहेर काढण्यासाठी. समजलं असेल इथपर्यंत. त्यानंतर आपण काय करून घेऊ ब्लड ग्रुप्स कोणते कोणते आहेत ते पाहून घेऊ. ज्याच्यामध्ये ब्लड ग्रुप ए आहे. ठीक आहे. ब्लड ग्रुप ए मध्ये आपण सांगून घेऊ पहिल्यांदा सेम सेंटेन्स राहणार नंतर बाकीच्या याच्यासाठी. ठीक आहे. द पर्सन विथ ब्लड ग्रुप ए have antigen A on surface of RBC and antibody B in प्लाझ्मा. ठीक आहे. सिंपल आहे. ज्या पर्सनचं ब्लड ग्रुप ज्या व्यक्तीचं ब्लड ग्रुप काय आहे ए आहे त्यांच्या आरबीसी वर काय राहते त्यांच्या आरबीसी वर ब्लड ग्रुप त्यांच्या आरबीसी वर काय राहणार अँटीजन ए राहणार. ठीक आहे. ज्यांचं ब्लड ग्रुप ए आहे त्यांच्या आरबीसी वर अँटीजन ए राहणार आणि प्लाझ्मा मध्ये अँटीबॉडी कोणती राहणार बी राहणार अपोजिट. ठीक आहे. अँटीजन ए आणि अँटीबॉडी काय राहणार बी राहणार. तर त्यांचं ब्लड ग्रुप काय आहे ए आहे असं आपण सांगू शकतो. ठीक आहे. सिंपल आहे. ज्यांच्या आरबीसी वर अँटीजन ए आहे आणि प्लाझ्मा मध्ये अँटीबॉडी बी आहे त्यांचं ब्लड ग्रुप काय आहे समजून घ्या ब्लड ग्रुप ए आहे. ठीक आहे. समजलं. नेक्स्ट आपण पुढे पाहू की ब्लड ग्रुप बी आहे. एखाद्या पर्सनचं ब्लड ग्रुप बी आहे तर ते ब्लड ग्रुप बी आहे कसं सांगू शकतो आपण. कारण त्याच्यामध्ये सांगू शकतो त्यांच्यामध्ये अँटीजन आरबीसी वर कोणते राहणार बी. ठीक आहे. कोणते राहणार अँटीजन बी आणि अँटीबॉडी कुठे प्लाझ्मा मध्ये कोणती राहणार अँटीबॉडी राहणार ए. ठीक आहे. अँटीबॉडीचं रिप्रेझेंटेशन आपण स्मॉल लेटरनी करतो, अँटीजनचं रिप्रेझेंटेशन आपण कॅपिटल लेटरनी करतो. ठीक आहे. अँटीजन आरबीसी वर कोणता राहणार बी तर त्याचं ब्लड ग्रुप कोणता आहे बी. सिंपल आहे. आरबीसी आहे आरबीसी वर अँटीजन सपोज कोणता आहे बी आहे तर ब्लड ग्रुप कोणतं राहणार बी राहणार. आणि अँटीजन बी आहे म्हणजे याच्यामध्ये अँटीबॉडी कोणती राहणार ए राहणार. ठीक आहे. अँटीबॉडी कोणती राहणार ए राहणार. नेक्स्ट आपण पाहू ब्लड ग्रुप ब्लड ग्रुप ए बी. ब्लड ग्रुप ए बी
ब्लड ग्रुप ए बी मध्ये काय सांगू शकतो की आरबीसी वर, ठीक आहे, सिंपल आहे, आरबीसी वर अँटीजेन कोणते राहणार, ए राहणार, बी सुद्धा राहणार, आणि प्लाझ्मा मध्ये अँटीबॉडी कोणत्या राहणार, अब्सेंट राहणार, कोणत्याही अँटीबॉडी राहणार नाही, कारण यांच्या अपोजिट पाहिजे, पण ए पण आहे बी पण आहे आणि दोनच अँटीबॉडी आहेत, ए आणि बी, हे दोन्ही असल्यावर ते दोन्ही काय राहणार, अब्सेंट राहणार. म्हणजे सिंपल आहे की आरबीसी अशा प्रकारचे अँटीजन ए सुद्धा आहे आणि अँटीजन बी सुद्धा आहे, तर अँटीबॉडी काय राहणार, नील राहणार, म्हणजे काय राहणार, अब्सेंट राहणार. ठीक आहे, हे झालं ब्लड ग्रुप ए बी. नेक्स्ट ब्लड ग्रुप आहे ब्लड ग्रुप ओ. ब्लड ग्रुप ओ, ठीक आहे, ओ ब्लड ग्रुप वाल्या पर्सन मध्ये काय चेंजेस असतात, त्यांच्या आरबीसी मध्ये काय असते ते पाहायचं. द पर्सन विथ ब्लड ग्रुप ओ, पर्सन विथ ब्लड ग्रुप ओ contain, sorry, do not contain, person with blood group O do not contain any antigen on RBC but contain both antibody that is antibody A and antibody B in plasma. ठीक आहे, काय सांगितलं, ज्या पर्सनचा ब्लड ग्रुप काय असते, ओ असते, त्या पर्सनच्या आरबीसी वर कुठल्याही प्रकारचे अँटीजन नसतात, पण प्लाझ्मा मध्ये दोन्ही प्रकारच्या अँटीबॉडी असतात. म्हणजे आपण इथे सांगू शकतो की एक पर्सन आहे की ज्यांचा ब्लड ग्रुप ओ आहे, तर त्यांची आरबीसी अशा प्रकारची राहील की ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचे अँटीजन नाही, पण प्लाझ्मा मध्ये काय आहे, प्लाझ्मा मध्ये दोन्ही अँटीबॉडी आहे, अँटीबॉडी ए आणि अँटीबॉडी बी. ठीक आहे, दोन्ही प्रकारच्या अँटीबॉडी आहे. हा, म्हणून हा ब्लड ग्रुप ओ वाला पर्सन काय करू शकतो, सगळ्यांना काय करू शकतो, ब्लड काय करू शकतो, डोनेट करू शकतो. ठीक आहे, काय सांगितलं आपण, सगळ्यांना तो काय करू शकतो, ब्लड डोनेट करू शकतो, कारण त्यांच्या आरबीसी वर अँटीजनच नाही. म्हणजे हा ए वाल्याला पण देऊ शकतो, ए वाल्याची आरबीसी अशा प्रकारची राहील, ठीक आहे, ज्याच्यावर अँटीजन ए आणि अँटीबॉडी कोणती राहील, बी. ठीक आहे, मग हे ब्लड ग्रुप ओ वाल्याचं ब्लड जर आपण ए वाल्याला दिलं तर काय होणार, अँटीजन तर नाहीच, मग हे अँटीबॉडी कोणासोबत रिॲक्ट करणार, कोणासोबत रिॲक्ट करणार नाही, त्यामुळे हे ब्लड काय होऊन जाणार, मॅच होणार. ठीक आहे, नेक्स्ट आपण सांगू शकतो की ओ वाल्याचं ब्लड आपण बी वाल्याला सुद्धा देऊ शकतो. बी वाल्याच्या आरबीसी वर अँटीजन बी राहणार आणि अँटीबॉडी कोणती राहणार, अँटीबॉडी राहणार ए. ठीक आहे, मग हे आरबीसी सॉरी ओ वाल्याचा ब्लड ग्रुप आपण काय करू शकतो, ओ वाल्याचा ब्लड ग्रुप आपण बी वाल्याला देऊ शकतो, कारण की अँटीबॉडीला रिॲक्ट करण्यासाठी याच्यावर अँटीजनच नाही आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण सांगितलं होतं त्याच्यामध्ये की अँटीजन म्हणजे काय आहे, अँटीजन म्हणजे फॉरेन सबस्टन्स जे इम्युन रिस्पॉन्स जनरेट करतो. मग फॉरेन सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये आलाच नाही तर इम्युन रिस्पॉन्स जनरेट होणार नाही आणि अँटीबॉडी त्याच्या अगेन्स्ट काम करणार नाही. सिंपल आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण सांगू शकतो की हे ए बी लाही देऊ शकतो आपण ब्लड, कोणाचं, ओचं ब्लड, ए आणि बी, अँटीजन ए पण आहे, अँटीजन बी पण आहे, अँटीबॉडी अब्सेंट आहे. बरोबर आहे, मग सिंपलच आहे, अँटीबॉडी अब्सेंट आहे तर याच्यासोबत रिॲक्ट करायला अँटीबॉडीज नाही आणि सिम्पली हे काय होऊ शकते, इथे मॅच होऊ शकते. ठीक आहे, म्हणजेच ओ वाल्याचं ब्लड आपण ए बी वाल्याला सुद्धा देऊ शकतो, पण यांचं ब्लड आपण ओ वाल्याला देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही, जर एचं ब्लड आपण ओ वाल्याला दिलं तर काय होणार, इथे एचं ब्लड, ठीक आहे, एचं ब्लड ओ वाल्याला दिलं म्हणजे हे ब्लड, ही आरबीसी ओ वाल्याच्या ब्लड मध्ये गेली तर काय झालं, त्याच्यावर आरबीसी वर काय अँटीजन ए आहे आणि या ओ वाल्याच्या ब्लड मध्ये काय अँटीबॉडी मध्ये ए, अँटीबॉडी ए आहे. ही अँटीबॉडी काय करणार, या जे ए वाल्याचं ब्लड घेतलं त्याचं काय करून टाकणार, डिस्ट्रक्शन करून टाकणार. बीचं घेतलं तरी अँटीबॉडी बी त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, ते बी वाल्याचं अँटीजन बी सोबत रिॲक्ट करणार आणि डिस्ट्रक्शन होणार. ए बीचं घेतलं तर दोन्ही अँटीबॉडी त्याच्यासोबत रिॲक्ट करणार आणि डिस्ट्रक्शन होणार. ठीक आहे, अशा प्रकारे काय होते, ब्लड ग्रुप मॅच करणं सुद्धा काय असते, गरजेचं असते. त्यानंतर समजलं असेल, सिंपल आहे. लँडस्टेनरने सांगितलं की जर अँटीजन प्रेझेंट असेल आणि अब्सेंट असेल तर त्या आधारावर त्यांनी ब्लड ग्रुप बनवले. सिंपल आहे, अँटीजन ए प्रेझेंट आहे आरबीसी वर तर ब्लड ग्रुप ए, अँटीजन बी प्रेझेंट आहे आरबीसी वर तर ब्लड ग्रुप बी, अँटीजन
ए बी प्रेझेंट आहे आरबीसी वर तर ब्लड ग्रुप ए बी, आणि दोन्ही अँटीजन अब्सेंट असतील तर ब्लड ग्रुप ओ. ठीक आहे. आणि प्लाझ्मामध्ये अँटीजनच्या अपोजिट काय आहेत, अँटीबॉडी प्रेझेंट आहे. जसं अँटीजन ए असेल तर प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी बी, अँटीजन बी असेल आरबीसी वर तर प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी ए. ठीक आहे. आणि दोन्ही अँटीजन आरबीसी वर प्रेझेंट असेल तर प्लाझ्मामध्ये दोन्ही अँटीबॉडी राहणार नाही, आणि दोन्ही अँटीजन नसेल प्रेझेंट म्हणजेच ओ ब्लड ग्रुप, दोन्ही अँटीजन प्रेझेंट नाही तर अँटीबॉडी दोन्ही प्रेझेंट आहेत, ए आणि बी. ठीक आहे. सिंपल आपण काय करून घेऊ, ब्लड ग्रुप पाहू. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू अँटीजन कोणते आहे आरबीसी वर. ठीक आहे. आणि अँटीबॉडी कोणती आहे प्लाझ्मामध्ये, आणि तो ब्लड कोणाला डोनेट करू शकतो आणि रिसिव्ड कोणाकडून करू शकतो. ठीक आहे. मग ए ब्लड ग्रुप आहे, ए ब्लड ग्रुपवर अँटीजन कोणता राहणार, ए. अँटीबॉडी कोणती राहणार, बी. डोनेट कोणाला करू शकतो, तो ए ला करू शकतो. त्यानंतर रिसिव्ड कोणापासून करू शकतो, तो ओ पासून करू शकतो आणि ए पासून करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, बी ब्लड ग्रुप आहे, अँटीजन कोणता आहे त्याच्यावर, बी. अँटीबॉडी कोणती आहे प्लाझ्मामध्ये, ए. डोनेट कोणाला करू शकतो, बी ला, आणि रिसिव्ड कोणापासून करू शकतो, ओ पासून आणि बी पासून. ठीक आहे. नेक्स्ट आहे ब्लड ग्रुप ए बी, अँटीजन कोणते आहे, ए पण आहे आणि बी पण आहे. अँटीबॉडी कोणत्या आहे, अब्सेंट आहे. अँटीबॉडी कोणत्याही नाही, अब्सेंट आहे, कारण दोन्ही अँटीजन प्रेझेंट आहे तर अँटीबॉडी अब्सेंट आहे. डोनेट कोणाला करू शकते, ते डोनेट कोणाला करू शकतो, ए बी ला. ठीक आहे. रिसिव्ड कोणाकडून करू शकतो, ए पासून, बी पासून, ए बी पासून आणि ओ पासून, सगळ्यांपासून करू शकतो. ओ वाला ब्लड ग्रुप आहे. अँटीजन कोणते आहे, अब्सेंट आहेत अँटीजन. ठीक आहे. अँटीबॉडी कोणती आहे, अँटीबॉडी ए आहे आणि बी सुद्धा आहे. डोनेट कोणाला करू शकतो, ओ ला, ए ला, बी ला, ए बी ला. ठीक आहे. रिसिव्ड कोणाकडून करू शकतो, फक्त ओ कडून. ठीक आहे. अशा प्रकारचा हा टेबल सुद्धा झाला. त्यानंतर एक टॉपिक आहे आपला RH फॅक्टर, ते काय करून घेऊ आपण, पाहून घेऊ शॉर्ट मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे आपला RH फॅक्टर. RH फॅक्टर काय आहे, इट इज अँटीजन डी. ठीक आहे. हा तिसरं काय नसून काय आहे, अँटीजन डी आहे. तिसऱ्या टाईपचा अँटीजन डिस्कवर्ड बाय लँडस्टेनर. लँडस्टेनर नावाच्या सायंटिस्टने डिस्कवर्ड इन रेसस मंकी. ठीक आहे. रेसस मंकीच्या आरबीसी वर काय केला त्यांनी, हा अँटीजन डी डिस्कवर केला. ठीक आहे. हेन्स नेम्ड ॲज RH. ठीक आहे. RH अँटीजन, त्यामुळे याचं नाव काय देण्यात आलं, RH अँटीजन. इट इज फाउंड ऑन द ह्युमन आरबीसी. ठीक आहे. ह्युमनच्या सुद्धा आरबीसी वर काय होते, हे अँटीजन आपल्याला पाहायला मिळते. नियर अबाउट 80% ऑफ द ह्युमन आरबीसी कंटेन अँटीजन डी. ठीक आहे. जवळपास 80% ह्युमनच्या आरबीसी वर काय अँटीजन डी आहे. इफ अँटीजन डी प्रेझेंट ब्लड ग्रुप इज पॉझिटिव्ह. ठीक आहे. इफ अँटीजन डी absent, ब्लड ग्रुप निगेटिव्ह. ठीक आहे. ब्लड ग्रुप काय राहणार, निगेटिव्ह राहणार. ठीक आहे. अशा प्रकारे हे अँटीजन डी आहे. हा अँटीजन RH फॅक्टर सुद्धा इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करतो. कधी, ड्युरिंग द ब्लड ट्रान्सफ्युजन, ब्लड घेताना किंवा ब्लड देताना RH फॅक्टर सुद्धा चेक करावा लागतो. निगेटिव्ह वाल्याला, पॉझिटिव्ह वाल्याचं ब्लड चालत नाही. ठीक आहे. सिंपल आहे. तर आता पॉझिटिव्ह ब्लड आपण सांगतो ए बी पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ते काय आहे समजून घेऊ. सिंपल आपण अशा प्रकारची आरबीसी दाखवली होती. त्याच्यावर अँटीजन ए आहे म्हटलं होतं, तर त्याला आपण म्हटलं होतं ब्लड ग्रुप ए. काय म्हटलं होतं, ब्लड ग्रुप ए. पण जर आता RH फॅक्टर म्हणजेच अँटीजन डी सुद्धा जर प्रेझेंट असेल, समजून घेऊ की हे काय आहे, अँटीजन डी आहे, तर हे ब्लड ग्रुप काय झालं, ए पॉझिटिव्ह झालं. काय झालं, ए पॉझिटिव्ह. अँटीजन प्रेझेंट आहे, ए पॉझिटिव्ह. जर नसेल, सिम्पली आरबीसी आहे आणि त्याच्यावर अँटीजन ए आहे, तर ए काय होणार, ए निगेटिव्ह. ठीक आहे. बी साठी सुद्धा तसंच, आरबीसी आहे त्याच्यावर अँटीजन बी आहे, तर हे झालं सिम्पली बी निगेटिव्ह. ठीक आहे. आरबीसी आहे
अँटीजन बी आहे आणि अँटीजन डी सुद्धा प्रेझेंट आहे, तर झालं बी पॉझिटिव्ह. ठीक आहे. ओ पॉझिटिव्ह कसं राहणार? ठीक आहे, ओ पॉझिटिव्ह कसं राहणार? ओ आहे, हे झाला ओ, आणि अँटीजन डी आहे म्हणजे झालं ओ पॉझिटिव्ह. ठीक आहे. ओ निगेटिव्ह कसा राहणार? कोणत्याही प्रकारचा अँटीजन नाही म्हणजे ओ, आणि आर एच फॅक्टर सुद्धा नाही म्हणजे ओ निगेटिव्ह. ठीक आहे. अशा प्रकारे काय होते, ब्लड ग्रुप आपण काय करू शकतो, ठरवू शकतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाल्यांना पॉझिटिव्ह वाल्याचं ब्लड चालत नाही, त्याच्यासाठी एक टर्म आहे, एक डिसीज आहे इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस नावाचा, ज्याच्यामध्ये मदर जे असते त्याच्यामध्ये पहिली डिलिव्हरी नॉर्मल होते, पण नेक्स्ट डिलिव्हरीमध्ये काय होते, त्या फिटसची काय होतात असते, डेथ होत असते. का? कारण की जर मदर कशी असेल, निगेटिव्ह ब्लडवाली असेल आणि फिटस पॉझिटिव्ह ब्लडवाला तयार झाला, तर त्या पॉझिटिव्ह ब्लडवाल्यासाठी त्या मदरच्या बॉडीमध्ये काय होतात, अँटीबॉडीज तयार होतात. पहिली डिलिव्हरी तर नॉर्मल होते, पण नेक्स्ट टाइमला काय होते, नेक्स्ट टाइमच्या डिलिव्हरी नॉर्मल होणार नाही. ठीक आहे. अशा प्रकारे तो डिसीज आहे, एकदा पाहून घ्या काय आहे ते व्यवस्थितरित्या. अशा प्रकारे हे आपलं काय झालं, ब्लड ग्रुपचा टॉपिक संपला. ठीक आहे.